नमस्कार. आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे, ते म्हणजे प्रतिक्रिया आणि प्रतिसाद. दोन्हीतला फरक समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघू. अफजल खान जेव्हा स्वराज्यावर चालून आला त्यावेळेस शिवाजी महाराज जावळीच्या खोऱ्यात होते आणि त्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी आणि मैदानात आणण्यासाठी अफजल खानाचे प्रयत्न चालू होते. म्हणून त्यांना मुद्दामून चिडवण्यासाठी त्यांनी पंढरपूर, तुळजापूर या देवस्थानांवर हल्ले केले. त्याला असं वाटलं की छत्रपती शिवाजी महाराज चिडून खाली मैदानात येतील आणि मग लढणं सोपं जाईल. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिक्रिया दिली नाही. प्रतिक्रिया देणं म्हणजे लगेच काही करणं. त्यांनी वाट बघितली, पण नुसती वाट बघितली नाही. सैन्याची जमावजमाव केली, युद्धाची तयारी केली, पण ते कुठं बसून? तर जावळीच्या खोऱ्यात. आणि मग ही सगळी तयारी झाल्यानंतर, आपली तयारी झाल्यानंतर आपल्या पद्धतीने, आपल्या वेळेला, आपल्या ठिकाणी असं शत्रूला बोलवून मग त्यांनी त्यांचा प्रतिसाद दिला. यावरून आपल्याला उदाहरण कळलं असेल की प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यामध्ये काय फरक आहे. आता ह्याचा आनंदाशी संबंध काय आहे? तर आपण जेव्हा प्रतिक्रिया देतो तेव्हा ती विचारपूर्वक दिलेली नसते. एखाद्याने काही म्हणलं की आपण फाडकन काहीतरी उत्तर देऊन टाकतो. एखाद्याने काही ईमेल पाठवला, व्हॉट्सअप पाठवलं की आपण पटकन काहीतरी उत्तर देऊन टाकतो आणि मग पश्चातापाची वेळ येते, दुःख होतं. पण प्रतिसाद जो असतो तो विचारपूर्वक, थोडासा वेळ घेऊन, अतिशय विचारपूर्वक आणि आपल्या पद्धतीने पाठवलेला असतो. मग आता हे करण्याची कला काय? तर कुठला एखादा ट्रिगर मिळाला, कोणी आपल्याला बोललं, काही झालं, कुठली घटना घडली की पॉज घेणं काही सेकंद आणि विचार करणं की ह्याला मी कशा रीतीने उत्तर दिलं तर योग्य राहील, कुठल्या वेळेला दिलं तर योग्य राहील, कुठल्या ठिकाणी दिलं तर राहील. याचाच आपण विचार केला तर निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारचं आपलं व्यक्तिमत्व होऊ शकतं. आनंद तर मिळतोच आणि आपल्याला जो अपेक्षित परिणाम आहे तो आपल्याला मिळतो. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर पहलगामला अतिरेक्यांनी हल्ला केला. देशाच्या पंतप्रधानांचं नाव घेतलं की त्यांना जाऊन सांगा. उद्देश असा होता की भारताने चिडून जाऊन काहीतरी हल्ला करावा आणि मग जगभरामध्ये थैथयाट करता येईल की बघा ते आमच्यावर कसे हल्ले करतात. पण भारताने लगेच हल्ला केला नाही. पूर्ण तयारी केली, जगभरामध्ये आपले दूत पाठवले, लोकांच्या मनाची तयारी केली आणि मग जो हल्ला केला तो इतका जबरदस्त होता की शत्रूला पळता होई छोटी झाली. आता दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्याला हे करता येईल का? तर निश्चित करता येईल. फक्त यासाठी आपल्याला आपली मनोवृत्ती समजावून घ्यावं लागेल की आपण जेव्हा फार पूर्वी जंगलात राहत होतो त्यावेळेस एक जरूर होतं, ते म्हणजे त्वरित प्रतिक्रिया देणं, ज्याला फाईट ऑर फ्लाईट म्हणतात. म्हणजे एकतर लढा किंवा पळून जा. आणि ती क्षणामध्ये डिसिजन घ्यायची असायची. त्याचं कारण असं की जर तुम्ही ती नाही घेतली तर कोणीतरी तुमच्यावरती हल्ला करेल, कोणी जंगली प्राणी असेल, दुसऱ्या जमाती असतील, तुम्हाला मारून टाकतील. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. पण आपला जो मूळ गुण आहे तो तसंच राहिला आहे की कुठली गोष्ट झाली की लगेच प्रतिक्रिया द्यायची. हे प्रतिक्रिया लगेच देण्याचं जे काम आहे त्याचं आपण थोडंसं थांबवलं आणि आपण दैनंदिन जीवनामध्ये थोडंसं प्रतिसाद द्यायला शिकलो तर आपल्या जीवनामध्ये निश्चितच आनंद येतो. एका हॉटेलमध्ये काही महिला पार्टीसाठी जमल्या आणि त्यांच्या लक्षात आलं अचानक की एका महिलेच्या साडीवरती झुरळ आहे. सगळ्या जोरजोरात ओरडायला लागले, झुरळ झुरळ झुरळ. ज्या बाईच्या अंगावर ते होतं तिने ते झटकलं पटकन, ते दुसऱ्याच्या साडीवर जाऊन पडलं, मग ती ओरडायला लागली. अशा सगळा तिथं पार्टीमध्ये गोंधळ निर्माण झाला. तेवढाच एक वेटर तिथं आला. त्याने बघितलं की झुरळ कुठं आहे. त्याने हातातलं एक फडकं घेतलं, सावकाशपणे त्या झुरळावर टाकलं आणि मग त्या झुरळाला बाहेर नेऊन टाकून दिलं. ज्या त्या महिला करत होत्या ती होती प्रतिक्रिया आणि वेटरने जे केलं तो होता प्रतिसाद. प्रतिसाद म्हणजे गप्प बसणं नाही. प्रतिसाद म्हणजे एखाद्याने आपल्याला काही करावं आणि काही आपण ऐकून घ्यावं असं नाही आहे. पण त्या गोष्टीला अतिशय विचारपूर्वक उत्तर देणं याला प्रतिसाद म्हणतात. अशा प्रकारचा प्रतिसाद देण्याची पद्धत आपण जेव्हा जीवनामध्ये आणतो तेव्हा जे बाहेरचे ट्रिगर्स आहेत ते आपल्यावर परिणाम करत नाहीत. आपण बऱ्याचदा परिस्थितीला दोष देतो, पण त्या परिस्थितीमध्ये आपण वागतो कसं हे आपल्या हातात असतं.
बाहेरचे ट्रिगर येणार आहेत. दिवसभरामध्ये कोणीतरी आपल्याला काहीतरी बोलणार आहे, कोणीतरी व्हॉट्सअप पाठवणार आहे वेडावाकडा, कोणीतरी काहीतरी ईमेल पाठवणार आहे, कोणीतरी काहीतरी बोलणार आहे, हे होणार आहे. पण ते झाल्यानंतर प्रतिक्रिया देण्याच्या आधी जर आपण एक मध्ये थोडासा विचारांचा पॉज घेतला तर आपण प्रतिसाद देऊ शकू. आणि असंच जेव्हा आपण प्रतिसाद द्यायला लागतो तेव्हा हळूहळू आपल्या असं लक्षात येईल की आपल्या जीवनामध्ये आनंद वाढत चालला आहे, दुःख कमी होत चाललं आहे आणि नंतर पश्चाताप करण्याची वेळ कमी येते. धन्यवाद.